आज निमसोड चित्तोडनगर येथे महाराष्ट्र केसरी मैदान भरलंय आणि या मैदानाचा फायनलचा मानकरी झालेला आहे आपल्या सर्वांची आवडती जोडी सचिन आणि लक्षा. शाहिदभाई काय सांगाल, आज कसं काय नियोजन ठरलेलं काय? आज खरं नियोजन परवाच्या मैदानावरून आज नियोजन ठरलं होतं. आता परवा आपण महाराष्ट्र केसरीच्या मैदानाला गाडी सेमीला पास होऊन मला वाटतं तास पलटल्यामुळं थोडस आपण गुलालाला मानकरी ठरलो नव्हतो. त्यामुळं त्याच मैदानात ठरलं की आज आपण परत हीच पळवायची नाही आणि आज तीच जोड परत पळाली आणि आज गुलालाला पात्र ठरली. गटाला जे स्पीड लागलेलं आहे त्याविषयी काय सांगाल? गटाला थोडं कमीच गती लावतो, म्हणजे सचिनचं आपण सुनील मोरे सरकार सांगतेच की सचिनला मारायचं तर गटालाच कोणी पण मारायचं. त्या पद्धतीनं थोडा सचिन गटाला कमीच पळतो, परंतु सेमीला बऱ्यापैकी तो कधी कुणाला म्हणजे येऊ देत नाही शक्यतो सदासरी. काय सांगाल सेमीच्या स्पीड बद्दल काय सांगाल? म्हणजे खालनं सचिन हे करतोय आणि निकालाला लक्ष हे करतोय. ती जोडच अशी आहे की खालनं सचिन गाडी बऱ्यापैकी पुढं कव्हर करतो आणि वर लक्षाचं काम वर लक्ष पूर्ण पडतो. गाडी नरमादी होती, नरमादी पळाल्यामुळं खरंच त्या गाडीला फायदा होतो का तर होतो 100%. त्यामुळं आज तीच भूमिका झाली. आज गाडी एक नरमादी पळाल्यामुळं दोन्ही आज गुलालाला पात्र ठरली. जेव्हा जेव्हा ही त्रिकोटी एकत्र येतं, भैया असेल आपला लक्ष असेल आणि सचिन असेल, वेगळाच इतिहास आहे. कधी असं म्हणजे कधी एक उन्नीस झालं तर मैदान आहे, नाही तर आतापर्यंत इतिहासाने सेमी कधी सोडला नाही. 100% खरं आहे की हे त्रिकोट ज्या वेळेस एकत्र येतं. आता खेळ आहे जसा खेळ आहे निश्चित त्याच्या म्हणतो आपण खेळ आहे, तर त्या पद्धतीनं कधी पण 19-20 होतं का तर होतं. शेवट नंदीच आहेत ते, त्यामुळं कधी होत नाही. पण शक्यतो 99% हे जोड ज्यावेळेस सेमीला येते त्यावेळेस सेमी सदासजी सोडत नाही. भावाचा सहज आहे कायम. परत एकदा ती जोड पळायला लागली या, त्यामुळे प्रेक्षकांची पण इच्छा वाढत चाललेली आहे आणि चाहते पण ह्या दोन जोडाचं म्हणजे जोड जेव्हा जेव्हा एकत्र येतो त्यांना पण माहिती आहे की बाबा ही फायनल मध्ये आपल्याला दिसणार. 100% ही जोड फायनलला दिसणारी चाहत्या वर्गांना माहित आहे. आज खऱ्या अर्थानं आपले नवनाथ शेठ जगदाळे असतील, राजू पाटील असतील, तर यांचं एक कौतुक करायला एवढं कमी आहे की गेल्या मैदानात आपण गाडीनं मार खाल्लेला असताना महाराष्ट्र केसरीच्या आज परत ती जोड परत एका महाराष्ट्र केसरीच्या मैदानाला पळणं किंवा एकमेकावर विश्वास दाखवणं हे खूप मोठं एक काळीज लागतं आणि ती काळीज आज त्यांनी दाखवलं. आज आपण बल्ला सरांचं आणि या टीमचं खरंच कौतुक करतो. यांच्यामुळे आज गाडी परत एकत्र पळाली आणि आज गुलालाला पात्र ठरली. भैया ड्रायव्हरांविषयी काय सांगाल? म्हणजे त्यांचं पण ह्याच्यात मोलाचं आहे. खरंच सगळ्यात मोठा मोलाचा वाटा म्हणलं तर हे भैया ड्रायव्हरच आहे आणि भैया ड्रायव्हर मुळे आज भैया ड्रायव्हरच्याच हातात आहे काय ह्या सगळ्यांची दोन. त्यामुळे भैयागांनी दोन्ही वेळेस गटाला पण चांगल्या पद्धतीने गाडी कव्हर करून वर आणली आणि सेमीला तर काय विचार न करण्यासारखी गाडी त्यांनी आणली होती. भैया काय सांगाल? म्हणजे आता हा जोड हिंद केसरी तर झालेलाच आहे, महाराष्ट्र केसरी हा जोड म्हणजे एका जोट्यात येऊन व्हायची आज प्रथमच वेळ आहे. हा खऱ्या अर्थाने आज महाराष्ट्र केसरीचं पहिलीच वेळ आहे एका जोट्यात यायची. तसा सचिन 2 वेळा महाराष्ट्र केसरी झालेला आहे, परंतु लक्ष बरोबर झालेलं नव्हतं. परंतु ही पहिलंच मैदान आहे ही जोड एकत्र आली आणि महाराष्ट्र केसरीला आज ती पण एक फॅन फॉलोअरची एक इच्छा पूर्ण होणार आहे. काय सांगाल? म्हणजे हिंद केसरी तर आहेच, आता एका जोट्यात पळून परत आता सचिन आणि लक्ष परत महाराष्ट्र केसरी जोड होतोय. काय सांगाल त्याविषयी? बघू आज महादेवाचा आशीर्वाद लाभला त्यांना दोघांना पण, तर आज महाराष्ट्र केसरीचं बी एक नंबरची मानकरी होऊ शकते. असं काय नाही की ते आज गुलालाला पात्र ठरले हे आपल्यासाठी मोठं हे आहे, परंतु आज होऊ शकतं तसं काहीतरी वेगळं घडू शकतं. पण त्या दिवशी जे कदमवाडीचं जे मैदान झालेलं म्हणजे ड्रायव्हरांवर पण तुम्ही तेवढाच विश्वास दाखवला, म्हणजे लक्षावर पण तेवढाच विश्वास दाखवला. काय सांगितलं त्याविषयी? म्हणजे हा खेळच विश्वासाचा आहे साहेब. जेवढा विश्वास दाखवल तेवढा खेळ हा पारदर्शी होतो आणि आपण जर गैरविश्वास दाखवला तर 100% कुठं ना कुठं माणसाच्या मनात काहीतरी घडतं, किंवा निघतात. परंतु कुठलाच असा ड्रायव्हर असो किंवा म्हणजे कुठलाही जॉकी असो, कुठलाही सुट्टी मेकर असो किंवा मालक असो, कोणालाच वाटत नसते की आपल्या गाडीनं मार खावा म्हणून. जो जॉकी गाडीवरून आपल्या गाडीवर बसतो
त्याला एवढं माहिती असतं की त्याला काही करून गाडी पास करायची आणि आज गुलालाला पात्र राहायचं. कुठंतरी म्हणजे हा पायरा आजचा होता ना, कुठंतरी असं म्हणजे होत होतं काय बाबा दुसऱ्या पायऱ्यात किंवा काय? काय नाही आम्हाला कधी असं वाटत बी नाही. आम्ही आणि एकदा बल्ला सरांचा आम्हाला कॉल झाला, काय नाही भाई आपल्याला हे फायनल करायचंय, तर त्या निर्णयापुढे आम्ही कधी कुठलीच गोष्ट करत नाही. काय ह्या जोडीबद्दल एक काय सांगाल? ह्या जोडीबद्दल सांगाल करायला एवढं कौतुक कमी आहे, करायला एवढं गोष्टी आहेत. आता ही जोड ज्या ज्या वेळेस पळती मैदानात त्या त्यावेळेस एक काहीतरी वेगळा इतिहास घडवती आणि 100% ती घडवतच असते. दादा नमस्कार. नमस्कार. नाव सांगा पहिल्यांदा प्रेक्षकांना तुमचं. माझं नाव जुनेद मुलानी. आपण सचिनचे छोटे मालक आहे. छोटे मालक आहेत. छोटे मालक आहेत. काय सांगाल म्हणजे सचिनचं म्हणजे जुन्या काळात जी माणसं वहीत लिहून ठेवत होती की बाबा कुठले मैदान खेळली, कुठं कितवा नंबर केला, ते आता आधुनिक युगात डिजिटल रूपात तुम्ही काम करताय. काय सांगाल कसं सुचवलं म्हणजे हे? असंच एक प्रोजेक्ट होता. मग ते काय स्टुडंट डाटा बनवायचा होता. तर मी म्हणलं स्टुडंट डाटा आपल्या काही कामाचा होणार नाही पुढे प्रोजेक्ट म्हणून मी सचिनचे डाटा बनवला. त्यात ते कुठले कुठले मैदान पळालाय, कुठले मार खाल्लाय, कुठले जिंकलाय, हे सगळं त्यात व्हिडिओच्या स्वरूपात आहे. व्हिडिओच्या स्वरूपात आणि लेखन वगैरे म्हणजे किती ह्याच्यात काय केलं ते पण तुमच्याकडे आहे. हो. काय सांगाल म्हणजे खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगायचं म्हणलं विश्वास, तर एक त्यांनी जे तयार केलंय त्याच्यातून आपल्या सचिनचा पूर्ण डाटा, म्हणजे किती मैदान तो कुठल्या मैदानात राहिलाय, भले मार खाल्लाय कुठल्या मैदानात, आतापर्यंत कुठले किती मैदान झाले, हा पूर्ण डाटा त्यांनी त्याच्यात एक तयार करून ठेवलाय. आणि तो डाटा आता सहजासहजी आपण कुठलंही चेक केलं तर केव्हाही ते ओपन होतंय आणि विथ लिंक सहित ओपन होतंय. ते खरंच एक तसं करायला एवढं कौतुक कमी आहे की त्यांनी एक चांगल्या पद्धतीने त्याचा डाटा तयार करून ठेवलाय आणि ते कुणी कधी पाहू शकतो ते. कारण जुन्या काळात बैलगाडी मालक तसे वहीवर लिहून ठेवत होते कुठं काय केलं किंवा काय, तेच आता डिजिटल स्वरूपात आलंय. काय सांगाल त्याविषयी? डिजिटल युगात थोडस डिजिटलच पाहिजे आणि ते कागदावर लिहिणं किंवा ते लिहून ठेवणं आता हे लोकांना राहत पण नाही येते. तर त्याने एक त्याचं ऍप बनवून त्या गोष्टीवर त्या सगळ्या त्यांनी त्याचा डाटा ठेवलाय आणि त्या डाट्यावरून एकदम अतिशय चांगल्या पद्धतीनं सचिनचा डाटा पूर्ण एका सेकंदात निघून जातो. दादा काय सांगाल म्हणजे हे अपडेट केलेलं आहे त्याच्यात डाटा वगैरे किती असेल काय? तो आतापर्यंत 58 मैदानात पळालेला आहे आपण आपल्याकडे आल्यापासून. आज त्याचं 59वं मैदान आहे. आणि त्याच्यातले म्हणजे किती किती विजय आहेत किंवा काय, फायनल किती आहेत त्याच्यातल्या? किती झाले फायनल साठी ते पण काउंटिंग एक नंबर हो सगळं आहे त्यात. थोड्या कमी काळात तुमचं नाव केले, नातेपुत्याचं नाव केले, तुला ज्यावेळेस तू कॉलेजला जातो त्यावेळेस विचारत असेल तुमचा सचिन काय, त्याबद्दल सांगतील का? कसं कसं? अभिमान वाटतो त्यावर. हा, प्रत्येक जण सचिनचं चर्चा करत असेल. हा प्रोजेक्ट वेगळा बघितल्यावर शिक्षक म्हणजे ह्यांचं काय आलेलं नाही, म्हणजे तो मी 2 प्रोजेक्ट बनवलेले. हा फक्त मी सचिनसाठी बनवलेला कॉलेज म्हणजे थोडं सस्पेन्स ठेवलेलं का? म्हणजे कॉलेजच्या ह्याच्यासोबतच हे पण झालं. म्हणजे काय सांगशील सचिन विषयी? आज पुन्हा एकदा महाराष्ट्र केसरी मैदानाचा मानकरी झाला फायनलच्या. तेव्हा तो गुलाला पात्र ठरलेला. धन्यवाद शाहिद भाई, तुम्ही दिलेल्या मोलाच्या वेळाबद्दल आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो आणि थांबतो. पाटील काय सांगाल, आज पुन्हा एकदा हा जोड महाराष्ट्र केसरी गुलालाचा मानकरी झालेला आहे. नियोजन कसं ठरलेलं आज? नियोजन काय ते पहिलं अगोदरच ठरलेलं होतं. काय सांगाल ह्या जोडीविषयी? काय सांगाल? जोडी भावा भावाची जोडी आहे ती. जेव्हा तुट नाता आहे ती, कधी न तुटणारा नाता आहे. जेव्हा जेव्हा एका जोट्यात आलेली आहेत तेव्हा 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 इतिहास घडतोच. आज काय सांगाल लक्ष्याविषयी? काय सांगाल आज? लक्ष विषय घ्यायला त्यांच्या सचिन लक्षाविषयी सांगायला तेवढं थोडंच आहे. काय सांगाय त्याने सांगायचं फक्त काय ठेवलेलंच नाही. सांगायचं फक्त काय ठेवलेलं नाही, पण लक्षाचा नंबर टेकर तुम्ही काय सांगाल? मी नाही नंबर टाकत, गोंडाभाऊ टाकते ती गुंडाभाऊ या इकडे. लक्षावर. गुंडाभाऊ काय सांगाल? लक्षाचं नंबर टेकर तुम्ही आहे म्हणजे तिथं नंबर टाकत नाही, जागा येऊन नंबर टाकायला लागतोय. काय सांगाल त्याच्याविषयी? आनंदाच्या नंबरासाठी ते सगळे चालू म्हणजे सगळे जे कष्ट चाललंय ते नंबरासाठी चाललंय.
अंगावर नंबर बघितल्याशिवाय ते पहिलवानाला कसं आहे मातीत बघितल्याशिवाय कळत नाही, तसं बैलाला गांडीवर नंबर पाहिजे त्याशिवाय माहिती. काय सांगाल म्हणजे तो नंबर म्हणजे तिथं टाकला जात नाही, त्याला जागेवर आणून टाकला जात. दुसऱ्या कोणाला हात लावून देत नाही ठराविक तीन ते जण नंबर म्हणजे टेक कराच नाही, प्रथमेश, 5,000 रुपये देतो म्हणलं तर ते नंबर नंबर टाकत नाही टाकले तिथं. ते आम्ही आबा पहिल्यांदा try केलं. सतीश यांनी दबा ती सगळं सांगतात, हे डबा घ्या बरंच घ्या आणि तुमचं तुम्ही तिकडे नंबर टाका. म्हणून मगाशी मी बघितलं, म्हणलं पाटील म्हणलं नंबर टाकायलाच म्हणलं, त्यानंतर कळलं हे भाऊ नंबर टाकते. दादा काय सांगाल? ठराविक तिघा जण असेल, मी असेल प्रथमेश, राजू पाटील, ठराविक जण असेल धरून देते ते, बाकी कोणाला नाही नंबर हात सुद्धा लावून देणार नाही असं मागू. एकदा आम्ही ट्राय केलं होतं चांगलं, पण ते नंबर टेक करायला ते लाता बिता घातले तेव्हापासून मग कोण त्याला दजवतच नाही टाकायला. ते सरळ आम्ही तेव्हापासून बैल सोडून इकडे आणतो, बैल मागे कधी नेतच नाही आम्ही. बैल पळून आला की डायरेक्ट इकडं दावणीलाच, बैल तिकडे गुलालात पण आम्ही नेत नाही मागे. काय सांगाल आज लक्ष फायनलचा मानकरी झालाय, आज आनंद कसा आहे आज? आनंद आहे, आनंदच काय नाही. त्या दिवशी गाडीची पण ट्रॅक फॉल झाली, पण आज गाडी परत राहील. बरेच दिवस ही आम्ही जोड कचणारी माणसं नाही. बरेच दिवस ही जोड पळत नव्हता, पण जेव्हापासून विठ्ठल केसरीला पळालाय तेव्हापासून आता कसं होतंय, प्रत्येकाचं मन धरणी असते. आता एक बैल म्हटलं की रिलेटिव्ह बरेच जण असते, त्या क्षेत्रात सगळ्यांचं रिलेशन असते, यावं लागतं इकडे तिकडे बैल. आपलीच पळून परत कसं होतंय, पुढच्या पाऱ्याला पण आपल्याला दिक्कत होते. त्यांनी कुणाला दिला तर आपल्याला बी पळायला लागते, आपण कुणाला दिला तर त्यासनी पण पळायला लागते. पण जेव्हा आम्हाला ज्या इथे मैदान असते किंवा चांगले मैदान, आम्ही 100% एकच गाडी पळतो. ही तिघ जण एकत्र आल्या, भैया लक्ष्या सचिन, इतिहास होतो 100%. इतिहास मोठा इतिहास होता या आदत मध्ये. काहीतरी नवीन वळ लिहायला लागणार, लिहायला लागतं. आज नवीन वय आज एका जोट्यात पळून महाराष्ट्र केसरी मैदानाचा म्हणजे आनंद आहे, आनंद आहे, भरपूर आनंद. कारण हिंद केसरी 2 मैदानं झाली हो, हो. एका जोट्यात पळून होय, होय. दोघांची. अजून बरेच हिंदी घेतले, आत्ताची सुरुवात आहे. आत्ताचे 2-3 एकर नांगरले, अजून लय नाव आहे. काळ गाजवणार आहे तो. अजून लय नाव, बरीच विक्रमण, बरीच वेळ घालायला लागली. आत्ताची लय बरीच वक्ती लिहायची राहिली. आणि फॅन फॉलोईंगची आवडती जोड आहे होय, होय. सगळ्यांची आणि चाहतेवर. कसं असतंय, आपल्या घरची असल्यासारखी गाडी आहे, ती गाडी जुटूनच पळते. कोणी कमी जास्त पळालं काय झालं तरी गाडी 100% गुलालात राहते. दोघं सारख्याला वारकाय हो, ते चांगले पाहिजे, एक 100%. जण खाली गाडी साथ नरमादीच पळते ही गाडी. हा, आणि ही गाडी असली तर आम्हाला पण म्हणजे कोणी त्यांना असू दे तर आपल्याला असू दे, मनात शंका राहत नाही. टेन्शन नाही. जी गाडी लागू दे, आम्ही कधी म्हणजे असं घेत नाही काय नाही, त्याला काय विषय नाही. आज गटाला थोडं 19-20 झालं, पण पहिल्यांदा आपली गाडी जर गटालाच कमी पळते, हा. सेमीला आणि फायनलला शक्यतो नाही गाडी कमी पळते. ते पहिल्या फेऱ्यालाच आपल्याला कोणी पण म्हणू शकते बाबा आम्ही धरतो गाडी, दुसऱ्या सेमीला- तिसऱ्या फेऱ्याला नाही धरू शकत. काय सांगाल मैदानाविषयी काय सांगाल? मैदान चांगलं आहे काय त्याला, मैदानात तर बरीच चांगली होते, ती नियमनिष्ठा चांगली चालू आहे. सगळी मैदानं चांगलीच होती, बऱ्यापैकी माणसं बक्षीस वगैरे पण चांगली ठेवते. आणि अशी पारदर्शक मैदान असल्यावर पळायला बी माणसांना बरं वाटते. नवनाथ शेठचा फोन वगैरे आला का, काय म्हणले काय? असतो गटापासून असतो फोन, किती वेळा गटात आणायची, सीमित सगळे किती आहेत ना, वेळा. सगळ्यांचं बारीक लक्ष असते. जरी काय झालं काय नाही झालं, आपण सांगायच्या अगोदर त्यांच्या ध्यानात असते गाडी किती वेळ निघणार आहे, कशी पळते, सगळ्यांचं आपल्या सगळ्यांचं मोबाईल सगळे लावून चालू असतं. घरात सुद्धा दुसरं काय नाही, TV लावून बसलेले असते. दुसरी भानगड काय करायची. सगळे कामधंदा सोडून टीव्ही होय. या गोष्टीसाठी तर सगळं आहे, नाही तर काय आहे. सगळ्याच आनंद पाहिजे या गोष्टीचा. आणि जोपर्यंत तुमचा एकोपा होत नाही सगळ्याचा, तोपर्यंत दिवस आज पण जुळत नाही त्याला. एका दोघाचं काम पण नाही आणि सगळ्यांची मेहनत आहे आणि सगळ्यांचा आशीर्वाद पण आहे. सांगायला लागत नाही चला म्हणून कोणाला, जो तो आपापलं काम ऍडजस्ट करून मैदानाला. मी मगाशी बघितलं त्यांचा जो सचिनचा जो सुट्टी मेकर आहे, हा. त्याने पण आज आवडीनं लक्षाचा टी शर्ट घातलेला आहे तुमच्या टीमचा. काय सांगाल त्याविषयी? आपलाच आहे, हे दोन्ही बैल आपलेच आहेत. पण मगाशी आमच्या सांगितलं लक्षात सचिन सक्क भाऊ आहे. कसं आहे, कुठलीही गोष्ट घडली किंवा नाही घडली, तो बैल कधी पण आपल्या म्हणजे आपल्याला असं नाही की उद्या पळायचंय तर तो पळणारच आपल्यासाठी ना, आपला बैल त्यासाठी पळतो. बैलगाडी क्षेत्रातले राम आणि लक्ष्मण आहे तो. होय. आणि बरं. ती पहिल्यासारखा जोड आहे, जुन्या काळात माणसाची फोडत नव्हती वर्ष. आता हे साथ जुळते, याचा आनंद आहे.